जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोजप्रमाणे आज आपण बघणार आहोत 11 मे 2026 या दिवसातील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न. या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न बनत असतील तेवढे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जेवढे पण प्रश्न असेल तेवढे तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर सुरुवात करूया सुरुवातीपासून. बघा, दररोजप्रमाणे आपण काल विचारलेला प्रश्न बघत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे योग्य ते आपण बघत असतो. प्रश्न काय होता कालचा? तर केंद्र सरकारने प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी, प्रसून जोशी. तर भरपूर विद्यार्थी मित्रांचं प्रश्नाचं उत्तर योग्य आलं होते, प्रसून जोशी. तर प्रसार भारतीच्या नव्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर बघूया आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आपल्यासमोर आलेला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुवेंदू अधिकारी. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून अलीकडेच शपथ घेतली आहे. पश्चिम बंगालच्या इतिहासातील हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भाजपची सत्ता ही आलेली नव्हती, परंतु भाजपची सत्ता आता 2026 मध्ये आलेली आहे आणि ही इतिहासातील भाजपसाठी खूप महत्वाचे ठरले आहेत. बघा, राज्यपाल आर.एन. रवी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. परीक्षेमध्ये असे सुद्धा विचारले जाऊ शकते की पश्चिम बंगालचे गव्हर्नर किंवा राज्यपाल कोण आहेत? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. तर राज्यपाल आहेत आर.एन. रवी. एवढी माहिती पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. DRDO आणि IAF ने अलीकडेच तारा ग्लाइड वेपन ची यशस्वी चाचणी कुठे केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा. तर ओडिसा या ठिकाणी DRDO ने आणि IAF ने तारा ग्लाइड वेपनची यशस्वीपूर्ण चाचणी केलेली आहे. तर ती चाचणी कुठे केलेली आहे? तर ओडिशाच्या किनारपट्टीवर केलेली आहे, जी काही बंगालचा उपसागर शेजारी आहे. या प्रश्नाबद्दल एवढी माहिती इम्पॉर्टंट आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3. अमेरिकेत नुकताच युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर शेखर सुमन बोरा. तर डॉक्टर शेखर सुमन बोरा यांना अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 हा प्रदान केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर हे आहेत डॉक्टर शेखर सुमन बोरा. कशासाठी देण्यात आले हे, त्याचे काय योगदान आहे? तर त्यांना कृषी क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स वास्तविक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हे सन्मानित करण्यात आलेले आहे. काय? तर युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026. पुढील प्रश्न क्रमांक 4. 2026च्या IBCA शिखर परिषदेचे यजमानपद कोण भूषवेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. तर भारत जे काही IBCA शिखर परिषदेचे यजमानपद 2026 मध्ये भूषवणार आहेत. IBCA चे आपल्याला फुल फॉर्म विचारू शकता. तर IBCA चे फुल फॉर्म आहेत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर भारत 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील पहिल्या IBCA शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या परिषदेत जगभरातील राष्ट्रप्रमुख, धोरण निर्माते, शास्त्रज्ञ, संवर्धन तज्ञ हे सहभागी होणार आहेत. ही परिषद मोठ्या मानवाला वाचवा, मानवतेला वाचवा, परिसंस्थेला वाचवा या संकल्पनेवर आधारित असणार आहेत. एवढी माहिती या प्रश्नात होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. संरक्षण लेखा महासंचालक CGDA म्हणून नुकतेच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संरक्षण लेखा महासंचालकचे पदभार अनुग्रह नारायण दास यांनी हे जे काही पदभार आहे हा स्वीकारला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं बघू शकता हे आहेत अनुग्रह नारायण दास. पुढील प्रश्न क्रमांक. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? व्हॉट इज इंडिया रँक इन द वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026?
26. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 157. तर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांमध्ये भारताचा 157 क्रमांक येतो. निर्देशांमधील टॉप 3 देश कोणते आहेत, जे की 2026 मध्ये. तर नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकाला आहे, परंतु नॉर्वे हा देश सलग 10व्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांकाला जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांमध्ये आलेले आहेत. 2 नंबरला नेदरलँड हा देश आलेला आहे आणि 3 नंबरला एस्टोनिया. पुढील प्रश्न क्रमांक 7. आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी खुरेल किंवा खोरेल मोबाईल ऍप कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी खुरेल हे ऍप मिझोरम या राज्याने सुरू केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे ऍप सुरू करण्याचा काय उद्देश आहे, तर आपत्कालीन परिस्थितीत रिअल टाइम माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश. परंतु वैशिष्ट्य सुद्धा आहे, या ऍपद्वारे नागरिक भूस्खलन, पूर, आग आणि अपघात यासारख्या आपत्तीची माहिती त्वरित संबंधित विभागाला देऊ शकतात. या ऍपचं काम हे आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिल्या बॅरियर लेस टोल प्रणालीचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? बॅरियर लेस टोल प्रणाली ही गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेली. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार. स्थान कुठे आहेत? चोयासी टोल प्लाझा NH48 जे काही गुजरातमध्ये आहेत. या ठिकाणी बॅरियर लेस टोल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते करण्याच्या मागे काय उद्दिष्ट आहे, तर वाहतूक कोंडी कमी करणे, प्रतीक्षा वेळ दूर करणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि उत्सर्जन कमी करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्दिष्ट. पुढे हे बघूया. मे महिन्यातील महत्वाचे दिवस आपण रेग्युलर बघत असतो आणि हे दिवस आपल्याला पाठ करायचे आहे, त्यामुळे तुम्हाला रेग्युलर हे दिवस बघायचे आहे. बघा, 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात येतो, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो, गुजरात राज्य दिवस साजरा करण्यात येतो, उज्ज्वला दिवस साजरा करण्यात येतो. 2 मे रोजी जागतिक उपमा दिवस, 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 5 मे जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिन, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, 10 मे मातृदिन जागतिक ल्युपस दिन, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो, 17 मे जागतिक दूरसंचार दिन आणि जागतिक उच्च रक्तदाब दिन, 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे रोजी जागतिक तंबाखू मुक्त दिन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती ही साजरी करण्यात येते. याकडे महत्वाचे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून अलीकडेच डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराब अनिया या दोघांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. डॉक्टर R सुब्रमण्यम व डॉक्टर R बालसुब्रमण्यम हे सार्वजनिक धोरण तज्ञ आणि विकास कार्यरत होते किंवा आहेत. डॉक्टर जोराम अनिया या अरुणाचल प्रदेशातील निशी समुदायातून PhD करणाऱ्या आणि NITI आयोगाच्या सदस्य होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली येथे दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद 2026 मध्ये ही आयोजित करण्यात आलेली होती. तर त्यामागचा मुख्य उद्देश काय आहे, तर देशातील दुर्मिळ आजाराचे व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यासाठी ही जी काही नवीन कल्पना आहे ही निर्माण करणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 11. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट दीपक चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? प्रोजेक्ट दीपक
तर याची मुख्यालय आहेत शिमला या ठिकाणी. पुढील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट दीपकचे मुख्यालय शिमला या ठिकाणी आहे आणि त्याचे मुख्य कार्य काय आहेत तर प्रकल्प दीपक हे सर्वात जुन्या प्रकल्पापैकी एक आहे जे धोरणात्मक रस्ते बांधणी आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. यामध्ये ऐतिहासिक हिंदुस्थानी तिबेट रस्ता मनाली लेह हा प्रमुख मार्गाचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 11 प्रश्न आणि आज आपण एकूण 11 प्रश्न बघितले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे तर तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर चुकले तरी चालेल, प्रश्नाचं उत्तर बरोबर आले तरी चालेल, काही हरकत नाही, फक्त देण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न काय आहे, कोणता देश आपला स्वातंत्र्य दिन हा 26 मार्च रोजी साजरा करतो? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी श्रीलंका. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.